तर दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये काहीसे बॅकफुटला गेलेल्या अमोल मिटकरींकडे आता पक्षाचे मंत्रीही दुर्लक्ष करतायत का असा सवाल उपस्थित होतोय। हा प्रश्न अमोल मिटकरींसोबत घडलेल्या एका प्रकारानंतर निर्माण झालाय। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी मिटकरींचे फोनच न उचलल्यानं मिटकरी उघड नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती आणि राष्ट्रवादीतील दुफळी पुन्हा एकदा उघड झाली आहे। कृषी मंत्र्यांनी फोन उचलणं टाळलं, अमोल मिटकरी चांगले संतापले। मामा हे वागणं बरं नव्हं म्हणत नाराजी। मिटकरी खूप मोठे नेते, भरणेंचा चिमटा। अकोल्यातील बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कृषी मंत्र्यांनी फोन उचलला नाही असा आरोप अमोल मिटकरींनी केलाय। शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी ऐकण्यासाठी मंत्री उपलब्ध राहिले पाहिजेत, मात्र तसं होत नसल्याची खंत मिटकरींनी व्यक्त केली आहे। तसंच आपले फोन न उचलणारे कृषी मंत्री इतर आमदारांचे फोन लगेच उचलत असल्याची नाराजीही मिटकरींनी व्यक्त केली आहे। आपल्याच पक्षाच्या कृषी मंत्र्यांना मामा हे वागणं बरं नव्हं म्हणत मिटकरींनी लक्ष केलंय। की आम्हाला पार्टी फंड द्या, आम्हाला पद द्या एवढा मागित नाही, पण ज्या पक्षाचा कणा शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्यांवर अजितदादा जीव ओवाळून टाकत होते की ताटात उष्ट राहिल्यानंतर सुद्धा अजितदादा शेतकऱ्याचं अन्न वाया घालू नका असा संदेश देत असतील आणि त्याच खात्याचे मंत्री पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांनी 5दा फोन केल्यावर उचलत नाहीत, मात्र आमदार रवी राणाचा फोन एका मिनिटात उचलून त्यांच्यासोबत संवाद साधतात। याला म्हणतात घर की मुलगी दाल बराबर। मामांच्या अशा वागण्याचा आमच्या सारख्याला त्रास होतोय, आमच्या सारख्याला म्हणजे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना, की एकदा फोन उचलून विचारा तर की काय करायचं आहे, ते कंपनीवर FIR करायची आहे की ते अधिकारी मुजोर आहे, तेवढं तर विचारा, बाकी काही आम्ही तुम्हाला मागत नाही। त्यामुळे आमच्याशी केलेला दुजाभाव हा वेदनादायी होता आणि म्हणून ती नाराजी मी लोकशाहीच्या पद्धतीनं मांडली। आता ते हे ऐकल्यानंतर परत मला मदत करतील की नाही आमच्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, याबद्दल मला शंका आहे, पण त्यांचं हे वागणं, मामा हे वागणं बरं नव्हं। राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि पक्षाचे माजी मुख्य प्रवक्ते राहिलेल्या अमोल मिटकरींच्या या उघड नाराजीनंतर कृषी मंत्र्यांची कोंडी झाली आहे। मात्र अधिवेशन काळात व्यस्त असल्यामुळे कदाचित मिटकरींचे फोन उचलले गेले नसावेत असं म्हणत दत्ता भरणेंनी सारवासारव केली आहे। पण हे सांगतानाच अमोल मिटकरी साहेब हे खूप मोठे नेते असल्याचा चिमटाही भरणेंनी काढला। अमोल मिटकरी साहेब खूप मोठे नेते आहेत। अधिवेशन होतं, अधिवेशनाच्या काळामध्ये बिल असताना मी बोलत असताना त्यांचा कदाचित फोन आला असावा आणि फोन आल्यानंतर माझ्याकडून फोन उचलला गेला नाही असे फोन। आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माझा फोन चेक करा, मला माहीत, मी काही पाठीमागं सांगतो, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनंतर कदाचित जास्त फोन या राज्याच्या कृषी मंत्र्याला येत असेल। माझा 1 मिनिट पण फोन म्हणून नसतो, 2 मिनिटाला फोन असतात। त्यामुळे अमोल मिटकरी साहेब, मी आज सभागृहात असल्यामुळे अमोल मिटकरी साहेबांचा गैरसमज झाला असावा। आधीच पाऊस लांबला असताना बोगस बियाण्यांमुळे राज्यातील हजारो शेतकरी संकटात सापडले। या प्रश्नावर अकोल्यासह अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे। याच मुद्द्यावर अमोल मिटकरींनी कृषी मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने ऐकून त्यांना कृषी मंत्री न्याय मिळवून देतील अशी मिटकरींना अपेक्षा होती। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात अमोल मिटकरींचं सातत्यानं डिमोशन होत गेलं। दत्ता भरणेंनी फोन न उचलणं ही त्याचे संकेत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आधीच नाराज असलेले मिटकरी आता या प्रकारानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अकोल्याहून जयेश जगड आणि पुण्याहून निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।